नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. आपलं स्वागत आहे मराठी भक्ती दर्शन या भक्तिपूर्ण चॅनलवर. इथे आपण ऐकतोय स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र, संतांच्या प्रेरणादायी कथा आणि भक्तीने भारलेले अनुभव. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ महाराजांची जय. स्वामी समर्थ चरित्र सारामृत भाग 1. स्वामी समर्थ महाराजांचे आगमन आणि अक्कलकोट निवास. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय भक्त हो. आजपासून आपण प्रारंभ करीत आहोत श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत. हे केवळ कथा नाहीयेत, या आहेत परब्रह्मस्वरूप स्वामींच्या लीला, त्यांची भक्तांवरील कृपा आणि त्यांचं आध्यात्मिक मार्गदर्शन. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे राजा नव्हे, पण सर्वच भक्तांच्या अंतःकरणाचे सम्राट. त्यांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या कृपेची एक झलक अनुभवण्यासाठी दूरदूरवरून भक्त अक्कलकोटला येत असत. स्वामी समर्थ हे नामघोष गल्लोगल्ली घुमत असत. स्वामी समर्थ महाराजांचे आगमन. स्वामी हे कुठून आले याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. काही म्हणतात ते श्रीक्षेत्र गाणगापूर येथून आले, जेथे भगवान दत्तात्रेयांचा पवित्र वास आहे. काही म्हणतात ते हिमालयात दीर्घकाळ साधना करून आले, तर काही म्हणतात ते परमसिद्ध अवधूत होते, ज्यांना स्थूल शरीराचं बंधन नव्हतं. पण एक गोष्ट नक्की, स्वामी हे सामान्य मानव नव्हते, तर साक्षात दत्तावतार होते. स्वामी समर्थ पहिल्यांदा अक्कलकोटच्या सीमेवर आले तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती की हा योगी एवढा मोठा संत होईल. सुरुवातीस ते झाडाखाली बसत, शांत ध्यान करत, शरीरावर फक्त लंगोट, हातात भिक्षापात्र. पण त्यांचं ते जसं होतं की कोणतीही व्यक्ती त्यांच्यासमोर गेली की अंतर्मन शांत व्हायचं. एकदा अक्कलकोटच्या बाजारात एक विक्रेता आलं घालून बसला होता. स्वामी तिथे आले आणि म्हणाले, आलं दे. विक्रेत्याने त्यांच्याकडे पाहून उपेक्षेने म्हटलं, पैसे दे. स्वामी काहीच न बोलता चालते झाले. दुसऱ्या दिवशी त्या विक्रेत्याचं अंग तापाने फणफणत होतं. औषध काहीच लागू नव्हतं पडत. मग त्याला कोणीतरी सांगितलं, स्वामी समर्थ महाराजांची क्षमा माग, तेच तुझं दुःख दूर करतील. तो तिथे जाऊन शरण पडला. स्वामी म्हणाले, आता जाशील, ताप उतरला. आणि खरंच तो पुन्हा एकदम बरा झाला. अशी असंख्य उदाहरणं आहेत ज्यातून स्वामींनी भक्तांचं रक्षण केलं. बाणगंगावड. स्वामींचं अक्कलकोटमधील प्रमुख वासस्थान होतं बाणगंगावड. या वडाच्या झाडाखाली ते ध्यान करत, भक्तांशी बोलत आणि आपले चमत्कारिक कृपावाक्य उच्चारत. अनेकदा ते म्हणत, अरे भक्तानो, चिंता करू नका, मी आहे ना. स्वामींची वाणी थोडी कठोर पण अर्थगंभीर असे. ते म्हणत, अरे देवादेवा करून काय होणार, त्याला ओळखलंस का? आपलं मन शुद्ध कर, मी आहे तुझ्या पाठीशी. भक्त त्यांना प्रश्न विचारत आणि स्वामी अत्यंत गूढ पण नेमकं उत्तर देत. अक्कलकोटमधील लोकांनी त्यांना परमात्मा मानलं. घरात कोणतेही संकट आलं की म्हणायचं, स्वामी समर्थ, आणि समाधान मिळायचं. कारण ते फक्त शब्द नव्हते, ते होता शरणागत भक्तांच्या रक्षणासाठी दिलेला शब्द. भक्तांनो, आज आपण पाहिलं स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये कसे आले, त्यांनी भक्तांवर कशी कृपा केली आणि त्यांची साक्षात दिव्यता काय होती. पुढच्या भागात आपण पाहू स्वामींचे आणखी चमत्कार, भक्तांची अनुभूती आणि एक एक करुणामय लीला. श्री स्वामी समर्थ महाराजांची जय. धन्यवाद. तुम्ही ऐकलं मराठी भक्ती दर्शनवरचं भक्तिपूर्ण कथन. जर तुम्हाला आजचं चरित्र आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि दररोज असा भक्तीचा अनुभव घेण्यासाठी बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटू एका नव्या भक्तिपूर्ण कथेसह. श्री स्वामी समर्थ.